काव्य पोट्टे वडकला का बे नाही बीच वर तुमच्या साईल कडक आता पोटकात पूर्ण पा आणि भल्ला मसाला उसाला आहे पोटकात मध्ये कसं आता वहिनीना आहे ना तो खुलून बोलू शकतो मी आग्यात तेल टाकलो अरे आता ते म्हणत होती लयच हे म्हणत होती की पाहिजे पाहिजे का पाहिजे साईलच पाहिजे म्हणे लग्नच करायचं आहे म्हणे. कशी वाटली बायक? भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज तर नमस्कार, आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. पॉडकास्ट आहे का काय मला माहित नाही, कार्यक्रम आले की नाव नाही दिलं. आम्ही फक्त बकाल्या करायच्या होते म्हणून दोघं भेटलो. तुम्ही म्हटलं यार लोकांनी बी ऐकायला पाहिजे. आणि तुम्ही ओळखलंच असाल. नाही वैभव कामचोर नाही आहे. एक मिनिट बोल रे. काव्य पोट्टे वडकला का बे बीच वर तुमच्या साईल कडक दहीवाली ओ दहीवाली दहीवाली अव दहीवाली. आत्ता कसं ओळखला? स्टाईल आहे भाऊची. आताच आम्ही रस्त्याने येता येता येऊन राहिलो होतो तर आम्ही चाललो आहे तिकडून दुसऱ्या गल्लीतून ती ट्रिपल शेट पोट्टे चालले होते ते जिल्ह्यात. अरे का म्हणता पोट्टे? मला हे ना समजत हे लोक मायबीन चिल्लावते काऊन. मला कधी कधी लाज येते का हे बाय फॅन आहे का. मग कधी कधी जेव्हा पैसे येते यांच्यातून तेव्हा चांगलं वाटते का नाही यार हे चांगलं आहे बाय पैसे येऊन राहिले. बाकी तर काव्य पोट्टे तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक असाल, मजेत असाल. माझ्या पॉडकास्ट हो ना आपला आहे ना क्रिएटर भाऊ. अजून बाकी का म्हणता सगळं? आता जो पहिला पॉडकास्ट झाला होता ते म्हणजे त्याचं काय पहिला आम्ही एक पॉडकास्ट शूट केला होता तर तिथे थोडासा प्रॉब्लेम झाला कारण की आमच्यासोबत जे कॅमेरामॅन आले होते त्यांना ऑडिओच रेकॉर्ड नाही केला बरोबर. पण साहिल भाऊ म्हणे की यावेळेस म्हणे आपण करू म्हणे, कारण की मी एडिटिंग करताना पाहिलं तर साहिल भाऊ खूप ऑकवर्ड होते. असं कहून? तेव्हा कसं वहिनी होती आणि कसं वाटते ना माणसाले. आता मा बोलणं कसं थोडस हे आहे म्हणजे असं ना शिवावा देतो. आता मा बोलणं कसं थोडस ऑकवर्ड आहे तर ते थोडस मला चांगलं नाही वाटत होतं. आता वहिनी नाही, आता बोला किती बॉडी काउंट आहे, किती गर्लफ्रेंड आहे ना, कसं काय आहे सगळं सांगतो मी. पुरा याच्यात सांगतो मी. हे बॉडी काउंट काय असते? ते मली ना समजत. ते म्हणजे बॉडी काउंट म्हणजे ते असते का म्हणजे किती वेळा तब्येत खराब झाली आणि किती वेळा सलायला लागली बा तुम्हाला, असं आहे ते. तर याच्यावर खूप सारे आरोप आहेत जे मी एक स्टोरी टाकली होती माझ्या इंस्टाग्रामवर, त्याच्यात आले होते. त्याच्यातले आरोप एक एक करून घेणार आहे आपण. पण तेच म्हणणं होतं की माझ्या बायकोसमोर हा खूप ऑकवर्ड होता म्हणून आपण त्याच्यातला अर्धा पॉडकास्ट टाकणार आहे आणि अर्धा पॉडकास्ट हा असणार आहे. तर आता कसं मी खुलून विचारू शकतो तो खुलून उत्तर देऊ शकते, तर मग लोकायला असली साईल कडक कोण आहे ते माहित पडन. तर पहिला प्रश्न तर त्याचा सरळ सरळ असाच आहे का लोकांचा आरोप आहे का भाऊ तू म्हणजे लोकांपेक्षा मला तरी वाटते का काही क्रिएटर्सचा आरोप आहे की भाई तू शिव्या देऊन व्हायरल झाला. हे किती खोटं आहे किती खरं आहे? शिव्या अक्क जग देते त्याच्यात काय. शिव्या देऊन मी गावठी शिव्या देतो. जर गाण शब्द आहे तर मी त्याला ढोंगांमध्ये वापरत असतो. मी शिव्या नसतो देत, गावठी शिव्या वापरत असतो मी. त्यात काही हे नाही ना. शिव्या तर हर लोक देते म्हणा, सगळेच देते. बसून तुर्रम खान लोक आहे शिव्या देणारे. तर माय गावठी शिवाय म्हणजे तू अग्री करता काय का शिव्या देऊन व्हायरल झाला? हो मी म्हणत असतो गाणले ढोंगण म्हणत असतो शिव्यात. पण मी काय म्हणतो शिव्या देऊन व्हायरल होणे म्हणजे ते असे आहेत काही क्रिएटर जे शिव्या देऊन व्हायरल झाले. पण मी म्हणतो की त्या शिवायसोबत कंटेंट पण आहे भाऊकडे, ते महत्वाचं आहे. ऍक्च्युअल मध्ये हा शो कसा होता की आम्ही एकामेकाला रोस्ट करणार आहे, पण जे खरं आहे ते खरं आहे. भले तो शिव्या देऊन व्हायरल झाला असेल पण त्याच्यात कंटेंट बी असते, तो कोणाला तरी रिलेट होते. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही तुमच्याकडून जो जसा म्हणते की तो तुमच्या ढुंगणात दम नाही आहे तर तुम्ही दुसऱ्याला शिव्या देण्यापेक्षा स्वतःच्या कंटेंट रायटिंग कडे लक्ष द्या आणि स्वतःचा कंटेंट चांगला बनवा, तुमचे बी फॉलोअर वाढत. असे जाऊ नका. ठीक आहे. दुसरा आहे लोकांचं म्हणणं आहे का तू 35 वर्षाचा झाला तरी लग्न कोण नाही केलं? 35 नाही म्हणजे 22 चालू आहे आता. Oh my God. आता 23 रनिंग आहे म्हणजे आता मला टाइम आहे. तुम्ही किती? पण आम्ही विश्वास कसा ठेवा? विश्वास आता का दाखवू का तू? आधार कार्ड लावून बाकी तर काही दाखवू नाही शकत. आधार कार्ड लावा रे कोणतरी पॉडकास्ट मध्ये. आधार कार्ड लावून देऊ म्हणजे मी असं हालती ना आहो लहानपणापासूनच खाता पिता घरच्या जे म्हणते ना, बाकी असं लय लहान आहो. बरं मी किस्सा ऐकला का साहिल पोरगी पाहायला गेला होता, त्यानं रिजेक्ट काऊन केलं तुला? गोरी पोरगी होती म्हणे. होऊ शकत होती का ते माय अवकादीची नसन? नाही याच्यात तर असं लिहिलंय का तिनं म्हटलं हे म्हणून रिजेक्ट केलं म्हणे की लेकरं झेब्रासारखे पैदा होईल. अच्छा, काळे पांढरे तर सही आहे ना. एक तिच्या आवडीचे गोरं झालं तर तिच्या कार झालं तर माझ्या आवडीचे, दोघांची पसंत आहे ना. मग तुला प्रॉब्लेम नाही रे का गोरे झाले?
अरे भाऊ मग माय रिलेशनशिप आहे 4 वर्षाची रिलेशनशिप आहे. गोरी सोबत काय हा, गोरी आहे, चांगली मुलगी आहे. मग हे पाय तिले म्हणा हे बघ, काही हो पोरग काय त्याचं कारण झालं पाहिजे म्हणा. आता ते ना माहित आता ते कसं होऊ शकते, अर्ध कारण अर्ध पांढरं निघलं तर. कारण की मेहनत दोघांची राहील ना. आता बोला का बोलायचं. फॅमिली पॉडकास्ट अरे बाया. अरे हो यार हे बोललो. नाही पण हे फॅमिलीचाच पार्ट होता. आता फॅमिलीचाच पार्ट आहे ना, जेवढी हा. दुनिया काय नाही झाली बरोबर त्याच्या तेवढं सहन करून घे. पण जेव्हा लहानपणी ते सनी लिओनची ऍड येत जा टीव्हीवर, तर तेही नॅचरल आहे पण तरी आपण उठून जातो ना बाबा असले तर वाचले. ते आहे. हा, तर एकट्या एकट्यात पहा. लहानपणी भेव कवा लागे, पिक्चर चालू आहे तेव्हा भेव ना लागे. जेव्हा मायबीन काही किसिंग सीन चालू आहे तर आपल्याला उठून जायला लागे, कारण की आपला बाप उठे नाही. ते आपल्याला उठून जायला लागे, कारण की आपल्याला सर्व आपल्याला माहिती इथं बसलो तर आपला बाप आपल्यावर शक करून बरं पोट्ट कसं बरं, आहे. अजूनही जे जेनझेल समजणार नाही, मी जुन्या लोकांना रिलेट करू शकतो. अजूनही जर आशिक बनाया टीव्हीवर लागलं गाणं, समजा ते ऑडिओ जरी सुरू असेल तरी तुला ऑकवर्ड फील होते का नाही? हम्म. मला तर होते रे बाई. आम्ही त्या जनरेशनचे आहे की चुकून जर आशिक बनाया म्हणजे म्हणू बी नाही शकत घरच्या समोर, असं ऑकवर्ड फील होते. कारण की आमच्या वेळेसचा तो ते वाला गाणं होतं की एकदम नाही नाही असं मला नाही वाटत. नाही. आम्हा 90s वाले मला रिलेट करू शकणार असणार आहे. किती आरोप लावले आहे. हे लय आरोप आहे. मायवीले जडून राहिले काही चांगली पडाव आहे लोकांची. एवढे आरोप होतं, मी एखाद क्राईम केलं तेव्हा नाही लागणार, एवढं लागून राहिलो आरोप. बर, तुझा फेवरेट क्रिएटर कोण आहे? फेवरेट क्रिएट स्वतःचं नाव सोडून बोलतो. खरं सांगू का, अमरावती मधून दादा आहे आणि मुंबईवरून खूप सारे जण आहे, दिल्लीवरून आहे, म्हणजे अलग अलग. जसे की नाव दिल्लीवरून एलविश यादव, अजून मुंबईवरून ते जस्टनील थिंग्स, आणि तो रुक अथर्व. रुके तर हा. तो तर एक नंबर पोट्टा आहे. आणि पुण्यातले डॅनी पंडित, अजून ते एक आहे ना मराठीच क्रिएटर आहे अबे जल्दी बोल. अथर्व सुदामे. अच्छा हा. ते त्यांचे कन्सेप्ट बघत असतो मी, चांगले आहे यार. आणि विदर्भातला दुसरा नाही आवडत का कोणी? दुसरे बी आवडते, तन्वी आणि बिपिन. हे कट कर दे ना. अभिनव तू हे बी कट कर जो. मजाक होती. हा, अमरावती मधून दादाचे वगैरे व्हिडिओज बघतो. obviously. बिपिन दादाचे बघत असतो, विजय दादाचे बघत असतो. आणि तुला सगळ्याचे नाव घेऊन घे एक सोबत. नाही 2-3. आणि समजा तू कोणाला असं वाटते की बा तुझा कंटेंट चालू आहे आणि बा मला कोणतरी माझ्याच कंटेंट मध्ये मात देऊ शकते टाईप, तुझ्या टाईप असं कोणी आहे का की जो कॉम्पिटिटर वाटते तुला? नाही असं नाही. जर तो माझ्यासारखा बनवत असेल तर मी तुरंत वे चेंज करून टाकतो. पण आपलं काय चेंज करायचं नाही म्हणजे वे म्हणजे मला एवढं माहित आहे का, मी जर रोस्ट करून राहिलो तो तेवढा तर रोस्ट नाही करू शकत. गाणले ढुंगन थोडी ना म्हणू शकत, तर ते मीच म्हणू शकतो. नाही लय खराब खराब लोक आहे म्हणा, आपले विदर्भात तेवढे नाही जेवढा मी खराब आहो. लोक भलेच खराब बांधते. नाही असा कॉम्पिटिटर कोणी नाही का दादा यार, सगळेच खाऊन राहिले आपापल्या नशिबाचे. कॉम्पिटिटर मानणं त्याच्यात. बरं, हे जे तुला म्हटलं आता की लोक जेव्हा चिल्लावते काय बे पोट्टे हो, तेव्हा तुला बेकार वाटते, पण मग चांगलंही वाटते. ते कायच्यामुळे चांगलं वाटतं बोलला तू मग? चांगलं वाटते. आता कोणी भेटायला येऊन राहिलं तर कोणी म्हणून का म्हणतात दादा ठीक आहे सगळं आहे, हा तेव्हा चांगलं वाटते. हे कोणी जर आला का म्हणतात दादा कसा आहे, मग गर्लफ्रेंड किती आहे, मग वजन किती आहे, हे काय पाहिजे तू सीधा विचार ना. परिवारात धस्त बाया त्यात काय, सीधा विचारा ना येऊन. हा का म्हणतात दादा, हा ठीक आहे, मी बी चांगल्यानं बोलतो भाई. मी बसतो त्यांच्यासोबत, बसतो अर्धा घंटा बसतो. एक आर्मी वाले आले होते मला भेटायला, त्यांच्यासोबत मी 1 घंटा टाइम स्पेंड केला, कारण की त्यांचं नेचर तसं होता, त्यांचं बोलणं तसं होतं. तुझ्यातले बदलाव पाहिला मी. तर सुरुवातीचं साहिल कडक आणि आताच्या साहिल कडक मध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे इकडे आरोप आलाय का माजला बा? आरोप वाले व्हाय कोण? नाही माझलं वगैरे नाही. कोणते लोक म्हणू शकत असं नसं माजला बा म्हणून? जे हेट करते ते, तुला भावने दिला का काही केलं त्याच्यासोबत? हा तर तेच आहे, काही माझलं वगैरे नाही. जसा मी तसा जाऊ, बाकी असं काही नाही. तुम्ही घरी पान मले तर मी चोलण्यावरच दिसीन, बस इकडे येतो थोडं प्रोफेशनल वाचला. नाही मला फील झालं की जेव्हा सुरुवातीला तू करत होता ना, तेव्हा तुझ्यात असं होतं का थोडीशी चिडचिड वाटत होती मला की काय असं तसं माझ्या व्हिडिओ नाही असं वाटत होतं. पण आता जेव्हा तुला भेटतो ना तेव्हा असं फील होते की नाही भाई, ऍक्च्युअल मध्ये मी जे गोष्ट आधीच शिकलो होतो की भाई जितने डाउन टू अर्थ रहोगे उतने ऊपर जाओगे वाला विषय आहे. ते आता फील होत आहे भाऊकडून का डाउन टू अर्थ हाय भाऊ. आता नाटकं करते का खरंच आहे माहिती नाही. या लाईन मध्ये डाऊन टू अर्थच राहा लागते, कारण की मला माहित आहे हेकडपणानं वागलं
तर ज्यांना आपल्याला चढवलं ते आपल्याला उतरवू पण शकते, माझं असं म्हणणं आहे. बरोबर. आणि काय काय बदल काय झाला तुझ्या लाईफ मध्ये आता एवढ्या वर्षापासून? बदल म्हणजे हे डेली लाईफ चेंज झाली. म्हणजे पहिले मी 5वी पासून हमाली वगैरे करायला जायचो. म्हणजे अजूनही तू असं करिअरच होतं का हमालीच करायची म्हणजे? मुझे अपने घर जाना है. नाही म्हणजे असं नाही, आता तेच चालू आहे ना. नाही, आता तर चांगलं हमाली नाही हो, आता तर चांगलं आपलं प्रोफेशन बनलं आहे. हा. आणि पहिले असं होतं म्हणजे मी जेव्हा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत होत्या, हम्म, काम धंदे राहा नाही, हम्म. कामधंद्याला बघून जाऊ, मग तेच करत होतो. तर मग तेव्हा स्व इच्छेनं जात होता का घरचे डोंगरात लात मारून आणले? नाही, नाही, घरात मी- बसलं राहायचं नाही. नाही मायाच्या त्याच्यानं जात होतो. हा. परिस्थिती तेव्हा Oh my God. लहानपणापासून तुझी परिस्थिती तर मला वाटून नाही राहिली. लायला होतो खाण्यापिण्याच्या याच्यात चांगला होतो, हा. पण तरी बी घरची परिस्थिती आपल्याला समजते, कारण की कोणाला शौक नाही 5वीत असून बी कामाला जाणं, बरोबर. हमाली करणं. हम्म. तर 10वी 11वी पासून मी हे व्हिडिओचे चालू केलं, तर 1-1.5 वर्षात बूस्ट भेटलं. मग आता किती जाय तू? आता नाही शिकत, 12वी पास झालो. बस झालं. मी म्हणलं बाबा टाका आपलं." पैसा आ रहा है. हेच मेन आहे ना, हा. बाकी करायचे काय. टॅलेंट आपल्याला अभ्यासात टॅलेंट नाही आहे, गणिताच्या मला A² समजत नव्हतं, इकडे व्हिडिओचे समजून जाते. हा, angle मलाही वगैरे. समजा तुम्ही 1 2 3 4 पर्यंत ठीक होतं ना. ABCD कायला घुसवली आहे ना मी गणितात? म्हणतो B² गेलं कोण्या भोकात, हे आतापर्यंत दिसूनच नाही राहिलं ना आम्हाला. गेलं कुठे बरं, B² A²? आता आहे ना काही जज करणार लोक कमेंट करा की आम्ही इंजिनिअरिंग केली, आम्ही हा, मेडिकल केलं, हे पण- केलं त्याला. मला त्याला एक गोष्ट विचारायची आहे. भाई, माझ्या ओळखीचे जेवढे इंजिनियर आहेत किंवा कोणाचे ओळखीचे जे IT याच्यात आहे त्याच्यात आहे, अर्ध्यापेक्षा जास्त मॅनेजमेंटचे कामं करून राहिले, अर्ध्यापेक्षा जास्त काहीतरी वेगळे काम करून इंजिनिअरिंग झालेले इंजिनिअरिंगचे कामं करून राहिले, म्हणजे मग खरंच इंजिनिअरचं काम करू राहिले हे फक्त 1 ते 2% लोक आहे. हा, बाकी काय नाही. बाकी सगळे वेगवेगळ्या फील्डमध्ये की बँकिंगचे क्लासेस करू राहिले, MPSC करू राहिले, UPSC करू राहिले किंवा अजून कोणत्या गोष्टी करून राहिले. भाई, तुम्हाला हेच सगळं करायचं तर वेगळ्या डिग्र्या घ्यायच्या, तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या आमच्या सीटा खायला खाल्ल्या असं लोकांचं म्हणणं आहे. मी तर गव्हर्नमेंटले होतो, मला भेटली होती सीट, तर मीच लोकांची खाल्ली. म्हणून असे मायावर लोक चिडते की म्हणे साल्या तुला इंजिनिअरिंग करायची नव्हती तर माझी गव्हर्नमेंट सीट करून खाल्ली म्हणे. म्हणून मी नाही शिकलो. तुम्ही एवढे शिकले, तुम्हाला जडून राहिले लोक. मी काऊन नाही शिकलो, म्हणून मी 12वी पास झालो. मला कोणी म्हणूच नाही शकत. आणि आता जर मला कोणी भेटते, अरे 12वीच्या बाद शिकायचे होतं, का केलं असतं, नवीन भावाजीच्या का केलं, 12वीच्या बाद शिकलो असतं तर का बरोबर हेच आहे. राहिलं असतं. ज्या बॉसच्या शिवाय का कम्प्युटर दाबा, बटना दाबा, बाकी काही दाबूच शकलो नसतो. आता मी खूप काही दाबू शकत होतो. आणि हा. आहो दिसून राहिलं तरी ते. नाही पैसा ग्लो आलाय त्या चेहऱ्यावर. ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी. बरं, याच टॉपिक वर मला विचारायचं होतं, दाबण्यावरून आठवलं की रिलेशन मध्ये आहे का तू? हा, रिलेशन मध्ये नाही, माझी गर्लफ्रेंड फ्रीली आहे, त्याच्यात काय अच्छा. चांगली आहे याचं बिचारी. काय लॉजिक आहे, माझ्याशी फ्रीली आहे का नाही आहे? नाही हो, म्हणजे हे पाहिन भी तर असं काही इश्यू नाही की तुम्ही ये क्यों बोला, हो क्यों नाही बोला. हिंदीत you. बोलते काय? हिंदी हिंदी आहे. तू तर मागच्या पॉडकास्ट मध्ये बोलला होता की 2-3 आहे म्हणून. मना लागते. आता इथं म्हणलं तर याच्या बाद पोरीची DM येणं बंद होऊन जाईल मला. आता तर भल्ले हे असं ना, तुम्हाला रिस्ट्रिक्शन. नाही असते, पण असं कसं फोटो काढताना आपणच स्वतः हा, तू ना मला ते टिप विचारू शकतं का? बघ ते दादाची रील पाहिली होती मी ना, हा. ते बहुत तगडी होती. ते तुमची ते कोणती? नाही का, तुम्ही मुलीपासून फोटो घेत होते आणि तुम्ही असं हात. हा, भीतीवाली ती हा, reel. ते वाली. कसं आहे, ते रिस्क चांगली बी होती ते reel. नाही लय रिस्क नाही घ्यायची ना. कसं आहे, समजा आता एखादा आपण फोटो काढता काढता मागून हात टाकलाय आणि असले आणि कोणी मागच्यानच फोटो काढून घेतला आणि तो त्याला व्हायरल करून. आपण कसं आहे, आता आम्ही माहित आहे का, कसं आधी कुठेही कसंही जाऊन काही करू शकत होतो. आता आपण- चाललं उठून नुसतं बाल्कनीत आलो तर चिपडाचे फोटो टाकून देते, ते भी व्हायरल. आरामात. तर फुक के कदम रखना पडतं. म्हणजे एक माझा मित्र आहे, तो म्हणजे आजीला घेऊन जात असन त्याच्या हम्म. गाडीवर. इकडे- अभिन त्याची स्टोरी टाकून दिली लोकांना की प्यार की कोई उमर नहीं देखा जाता. अबे भोसडीची आजी बन त्याची. म्हणून रिक्स बाय. नाही घ्यायची. एडिटरला लय कावा या पॉडकास्ट मध्ये नुसतं बिप बिप करायला लागणार. नाही तेवढं नाही. अरे फ्रीली आहे. हा, फ्रीली आहे रे भाऊ. काही नाही. कधी कधी फॅमिली बरं. माझी ऑडियन्स इन्व्हॉल्व होऊन समजून देते. बरं, तुझी गर्लफ्रेंड आहे, बरोबर आहे सगळं, पण मग तरी इथं प्रश्न लिहिलेला आहे का, पोरी मेसेज करून आला का लग्नासाठी कशी पोरगी पाहिजे बा साहिलले? लग्नासाठी चांगली पाहिजे, घेऊन चाललेली पाहिजे, 2 हात पाहिजे, 2 टांग पाहिजे, चालली पाहिजे, दिसली पाहिजे. बाकीच बाकी काही इश्यू नाही. बाकी चांगलं आहे. 2 हात 2 टांग, बाकीचं काय नाही बाकी नसलं तरी चालेल. हा? नाही बाकी पाहिजे ना. आता जसं आपण पोरीले विचारलं,
पोरगा कसा पाहिजे, हम्म. त्या कसा म्हणते गव्हर्नमेंट जॉबवाल्या पाहिजे, असं पाहिजे, त्यांच्यापाशी लिस्ट राहते पूर्ण. गोरा पाहिजे. आपल्याला विचारलं पोरगी बस 2 हात पाहिजे, 2 पाय पाहिजे, आपल्याला घेऊन चालणारी पाहिजे, बाकी बस. पण प्रॅक्टिस झाली आहे का तू लग्न गिग्नाची? हो. त्यात काय तुला होतं? काय विचार केला एवढा वेळ? कोण घेतला तर एवढा वेळ? नाही, तुम्ही जे विचारून राहिले ना, तुम्ही असे ना विचारून राहिले, तुम्ही असं विचारून राहिले. मायवीन आन्सर त्याच्या वेळेस माझा बीप तर हा तेच म्हणत होतो की प्रॅक्टिस झाली का बा लग्नाची, की म्हणजे तू शिकला की नाही, तुझ्या आईने शिकवलं की नाही भांडे घासणं, कपडे धुणं वगैरे? मला येते, वरण भात करता येते, भांडे वगैरे घासता येते. तर क्वालिफाईड आहे मित्रांनो पोरगा, तर मैत्रिणीनं पोरगा, तर तुम्ही कमेंट करू शकता तुमचा नंबर डीएम मध्ये. नॉट आय एम नॉट इंटरेस्टेड यू, कारण की मी इन रिलेशनशिप इन 4 years. चांगली मुलगी. आज समजलं मला औरत का डर क्या होता है. नाही, पण काही म्हणा, ट्रू वाल्यापासून लागतेच आहे ना. अरे. जर आपण गलत नसन, जर आपण भेटायला बी चाललो तर फोन एक वेळा चेक करायच लागते, काही हलती भलती वस्तू भेटली नाही. पण आपल्याला माहित राहते आपण आपली चुकी आहेच नाही, आपण काहीच्यात बी नाही आहोत. हा. तरी माणसाची फाटते काहीतरी भेटलं. फाटे कोण सांगतो तुला मी आता कसं असते, बाईला ना गरज नाही पडत चुकीची, हा, ते कुठं नाही शोधू शकते. तर तू चांगला राह कसंही राह, तुझ्या मोबाईल मध्ये काही असतो किंवा नसतो ते शोधून जेव्हा भांडण करायचं तेव्हा करणार होता. म्हणून मी काय केला, आता iPhone 16 Pro Max घेतला, त्याच्या पहिले एक मोटरोलाचा फोन घेतला. आता जो अलता भलता डेटा आहे तो इथं मोटरोलाच्या फोन मध्ये ठेवतो ना, तो घरी ठेवून जातो आणि घेऊन जातो 16 Pro Max. असं दिमाग. साले तुला कॅमेरावर सांगून दिला, आता माझ्या दुसरा मोबाईल मला कुठे ठेवू मी, माझं तर लग्न झालंय. अरे हो, पण तुम्ही ना तर तुमच्या बायकोचाच फोन आणलाय ना. हो. पहा बरं, अशी बायको पाहिजे जे आजकालच्या मुली स्वतःच्या बॉयफ्रेंडले, आजकालच्या बायका बी स्वतःच्या नवऱ्याले म्हणजे साधा पासवर्ड नाही देत इंस्टाग्रामचा, यांची बायको बघा, अख्खा फोन देऊन दिला. अरे ते माझ्या मोबाईल मध्ये स्टोरेज नव्हता, तिने नवीन मोबाईल घेतला ना, 16 आहे, माझ्या 14 आहे. म्हटलं बा स्टोरेज नाही आहे, तर मग ते म्हणे घेऊन जा म्हणे. अशी बायको पाहिजे. तशीच माझी पण आहे गर्लफ्रेंड. लग्नाले बोलवीन दादा. तू देऊ शकता का मोबाईल तुझ्या? 16 Pro Max मोटरोला मी ठेवीन. थोडासा सिरियस कन्सेप्ट आहे हे, बेटिंग आहे पण गेमिंग ऍप बद्दल काय माहिती? आले का मुद्द्यावर आले का. तर आता तर लय कमी झाले, स्वतः बेटिंग बी लय कमी होत चालली. पहिले लय चाले ते ट्रेडर गेमिंग करत होतो, मी पण करत होतो. मग म्हणजे पहिले आपण कसं आपल्याला नॉलेज नव्हतं. आता तुम्ही मला भेटले, मी तुम्हाला भेटलो, तर मला तुमच्यापासून काहीतरी शिकायला भेटून राहिलं, तर आपण शिकून राहिलो. तर पहिले नॉलेज नव्हतं, घे आलं ते भार भाग जे मारा. आणि मला माहित होतं एका स्टोरीचे 2,500-3 हजार भेटत होते, तेव्हा 50,000 फॉलोअर होते. 10,000 फॉलोअर पासून काही चालू झालं होतं. हा मुद्दा होता ह्या बेटिंग ऍप. असं नाही का मीच करतो, खूप लोक करते. विदर्भात ऑलमोस्ट मीच करतो. नाही खूप लोक करते. तसं काही गलत नाही, कारण की तू अजूनही करतं का? हा, पैसे जास्त भेटलेत कर. बरोबर. तर मी हे नाही म्हणत आहे की याला बेटिंग ऍप करा नका करू, पण माझा मेसेज तुमच्यासाठी आहे. बेटिंग ऍप, गेमिंग ऍप, ट्रेडिंगचे जे काही कोणी प्रमोट करत आहे, 4 जागेवरून चेक करा, त्याच्यानंतरच करा. तरी नका करू म्हणून राहिलो मी. बेटिंग ऍप आणि गेमिंग ऍप करायचेच काय, तेवढ्या वेळात किंवा 1-2 काम करा, काहीतरी करा, तर तेवढे पैसे येईल, फुकट कुठून तरी कमवता आणि बेटिंग ऍप गेमिंग ऍप लावता. हे नाही, पण हे ऑडियन्स नाही का आपल्याला वाटते का आपल्यापासून इन्स्पायर होते. हे जे हिरो लोक आहे ना, हे मेन त्यांच्यापासून इन्स्पायर होते आणि याच्यात गुंतो आपण ह्या करून राहिला, ह्या नाही लेको. पहिले हे जे हिरो मेन आहे, आता विमलची ऍड आपण करतो का? नाही करत. तरी लोक खाते काऊन खाते? अजय देवगण पासून. मेन इन्स्पायर हे लोक सेलिब्रिटी पासूनच होते आणि गुंतो कोण? आपण. गव्हर्नमेंट सुद्धा प्रमोट करते बेटिंग ऍपले. स्क्रीनशॉट जर आला ना, मी दिन तुम्हाला लावजा, ते सुद्धा ट्रेनवर बेटिंग ऍप प्रमोट करते. हर याच्यावर बेटिंग, जर आपण कोणता ऍप खोलून राहिलो, रबसे बेटिंग इन. तर मेन बेटिंग प्रमोट हे लोक करते, पण गुंतो आपण. काही लोक बेटिंग प्रमोट करतो, सगळेच करत असते, ह्या माणसाला सोडून बाकी करत असते. नाही कसं आहे, मी सुरुवातीला केले, सरळ किस्सा आहे की एक मला मेसेज आला होता की ते पोरगी होती, तिने जेन्युन ते जे ऍप प्रमोट केलं होतं, मी त्या ऍपचं नाव नाही घेत कारण फुकट प्रमोट होऊन जाईल पुन्हा.
तर त्याच्यावर मला मेसेज आला होता जेन्युन की हे प्लीज तुम्ही प्रमोट नका करू, तुमच्यावर खूप विश्वास ठेवतो आम्ही असं तसं, कारण की आमचं फॅमिली कंटेंट असते, पूर्ण फॅमिली बघते. तर ते त्याचे एवढा नादी लागला, तो एवढा नादी लागला की त्याच्यात पैसे कमवून बसला, हे ते. आणि आजकालचे जेनझी एवढे नाजूक झालेले आहे का उठल्या सुटल्या कायच्यावर बी काही बी करून बसते. तर तिने सरळ ऍक्च्युअल मध्ये मला व्हिडिओ पाठवला त्या पोराचा की त्यांनी त्याच्या मागे जीव गमावला. तर तेव्हा मला हे झालं की यार मतलब ठीक है ये पैसे डबल आ जाएंगे, दुसरे प्रमोशन से आ जाएंगे, पर हे डायरेक्ट एकदम पाप लागल्यासारखं फील झालं मला तेव्हा. आणि त्या दिवशीपासून मी 2-3 दिवस हँग होतो तो व्हिडिओ पाहून, हे ते करून. आणि तेव्हापासून मी हे ऍप प्रमोट करणं बंद करून टाकले. पण तरीही मी केले होते, जे काही होतं कोणीही केले, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका डायरेक्ट. आणि कोणतंही प्रमोशन असलं तर एकदा रिचेक करा, नंतरच त्याच्या नादी लागा. आता मला हे मेसेज पोहोचवायचा सिरियसली, तर याच्या पुढे आपण पॉडकास्ट कडे वळूया. जास्त बोर नाही करत मी तुम्हाला. अजून आहे का आरोप? लय अजून हे काय ते तुला म्हणे कंटेंट नाही भेटू राहिला तर तू लग्नासाठी पोरगी पाहून राहिला म्हणे. आता कसं बाकीचे लोक मी कंटेंट साठीच करते, तर मी म्हणलं मी करून घ्या. पण चालू राहिले एकट्याला जोपर्यंत चालत तोपर्यंत चालत मायबी लग्न करायचे. ऍक्च्युली हा आरोप माझ्यावर होता. मला वाटलं तू म्हणशील की अरे हा तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे. मी तेच तर म्हटलं ना. हा, तर हा आरोपाचं मला उत्तर एवढंच द्यायचं आहे, लय कंटेंट क्रिएटरचे लग्न झाले आणि शशांक गुडा ही एकच आहे. प्रत्येकाला नसते जमत. ठीक आहे. फॅमिली कंटेंट प्रत्येकाला नसते जमत. लग्नाला बोलवलं बोले हे वाईट वाटलं, अरे बाकी काय नाही. लग्नाला मी कोणालाच नव्हतं बोलवलं. मी बोलवलं होतं काय? पण मी तो तर दिसला. तो फर्स्ट फ्रेम मध्ये आला. नाही, विषय काय झाला होता, आता यांचं कसं लग्न एवढ्या लवकर झालं, आता मला माहित बी नाही पडलं का एवढं तडाख्यानं लग्न. मी म्हणलं प्रँक तर नाही होय? सगळ्याला वाटलं शूटिंग चालू आहे. हो. ते ऍक्च्युअली किस्सा कसा होता की माझं लग्न होत आहे हे मला लोकांमध्ये रिव्हील नव्हतं करायचं. रिझन हे होतं की जर चुकून माया लग्न कुठं आहे त्या हॉलची लोकेशन माहीत झाली असती, मग पत्रिकाही नाही छापल्या. हा, की लोकांना दिल्या बी नाही मी पत्रिका, व्हॉट्सअपवर नाही पाठवल्या. ज्याचे फक्त फोन आले त्याला फोन केले की हा या दिवशी लग्न येऊन जा. त्यामुळे कुठं मॅटला माहित नाही घरी या. मग कुठं लोकेशन सांगितली नाही की माझं लग्न कुठं आहे म्हणून. रिझन काय होतं की समजा चुकून माहित पडलं असतं का शशांक गुडाकेचं लग्न या हॉलवर होऊन राहिलं, माझ्या सासऱ्यांना किती करोड लोकांना जेव घातलं असतं सांगा. ते बी आहे. मग एंट्री ठेवा लागली असती, बाउन्सर ठेवा लागले असते, एवढे त्याच्यात भल्ला खर्च. त्याच्यात हा फुकटचा खर्च होता तो. म्हणून मी कोणालाच नाही सांगितलं. जेवढे होते कॉन्टॅक्ट मध्ये पटपट कॉल केले. माझे नातेवाईक परेशान आहे. माझ्या नातेवाईक वाटते की हा व्हायरल झाला तर मग मला बोलवलं नाही. हा बोलवलं नाही तर मग नातेवाईक जे नाराज होते ना, तुम्ही नाराज राहा. काऊन की जेव्हा मी माझ्या करिअर बनवत होतो तेव्हा तुम्ही माझ्या करिअर डुबवले, सगळ्यात वर होते, सगळ्यात पहिले होते. तुम्हाला काम धंदे नाही काय? हा, हे मेन आहे. 10वीचा रिझल्ट आला तर पहिले आपल्याला फोन करते. स्वतःच्या पोट्ट भोसडीच्या माती कोटाच्या कामाला जाते. हे ना समजत त्यांना, हा बापू किती आले, अरे आले नाही आलं दूध वाटायला जाऊ, त्याच्यात पैसे कमवू. बिझनेस इम्पॉर्टंट आहे, पैसा इम्पॉर्टंट आहे. हा, अजून एक आलेला आहे की हे खरं किती काय झाला ना 40 मिनिटाच्या यार. एक खरं आहे का खोटा सांग पण मला. हे म्हणते का तुझ्या साईजचे कपडे भेटत नाही तर तू बेडशीटचा पॅन्ट आणि चादरीची शर्ट बनवतो. नाही भेटत असते आणि महाग भेटते, हे मेन आहे. नवीन गेलो आता कोणाची कपडे म्हणा 6,000 चांगले येऊन जाते, हे ड्रेसच 6,000चे आहे, हे 1900चे शर्ट. हे म्हणून माणसाची फाटते कधी म्हणतो काही ह्या लाईनीत आलो गलत, माझी हालत बिनफालतू गलत बनली. मला हे ना समज. नाही हे चांगली गोष्ट आहे. कसं आहे माहितीये का, खूप लोक असे आहे की त्यांच्यावर पैसा आला ना का ते साठवून ठेवते, तो पैसा तेवढाच राहते, असं माझ्या म्हणणं आहे. नाही माय बी म्हणणं. हा, की जर आला ना तर थोडासा स्वतःवरही खर्च करा, पर्सनॅलिटी डेव्हलप होते. ठीक आहे. अजून आहे का काही? अरे लय आपल्याकडे आरोप खतमला व्हायचे. तुला समजा 2 चॉईस भेटल्या असत्या की एक तर गोरा आहे नाही तर चांगला कंटेंट बनव, 2 पैकी एकच चूज करावं तुला. समजलो नाही, डबल सांगा. विचार करून 2च चॉईस आहे. समजा देवान दिलाय का तुला कंटेंट बनवायचा दिमाग दिला की बाबा गोरा बनवला, कंटेंट बनव, मग तू नेहमी गोरा काऊन करता? असं कंटेंट साठी. अच्छा, हा, कन्सेप्ट नाही भेटला म्हणजे तुझं म्हणणं आहे का समजा कंटेंट असला तर काय होते, म्हणजे कंटेंट समजा तू चॉईस केला ना कंटेंट, त्याला काय काय फायदा आहे त्याचा? फायदा आहे ना, आज मी इथं आहो, तुम्ही इथं कंटेंट मुळे जाऊ, है ना. आज आपले कंटेंट आवडते म्हणून आज आपण इथे आहोत. बनवणारे तर किती. तूच तर म्हणे ते गोरं राहिलं तर पोरी पटते तेच. अरे ते तर मजाक होय ना. ऍक्च्युअल काय आहे मग, खरं काय? खरं हे आहे का तुम्ही कसे राहा, फक्त मेहनत करा.
अजून एक आहे, हा लय खतरनाक प्रश्न. आता कमेंट होती की तू एवढा बा असं तसं आहे सगळं काही, आता तो बारीक गिरीक असं असं काही असं, तो विचारून आला तू कितीदा करता बा दिवसातून? का का व्हिडिओज हा पा खोलून बोलला असेल तर मी बोलू शकतो त्यात काय. मा घरच्याले माहिती मोठं बेसरा बाय म्हणून. कंटेंट किती झालेलं रे वा घालता कॅमेरा तोंडात. जनता जानना चाहती है, नंतर पाहिजे त्यात. तू बोल. हप्त्यातून कधी कधी एकाच वेळा. आता व्हिडिओ विचार, व्हिडिओ किती बनवता दिवसातून? मी तेच सांगत आहो ना, कधी कधी जर मूड राहिलं. अरे वाईन या वे कुठे चालला मी समजून नाही राहिलो. कंटेंटची गोष्ट करत आहो. जर आपल्याला एकदम चांगला कन्सेप्ट बनवायचा असेल मला, हप्त्यातून एकाच वेळा बनवत असतो आणि 2 दिवसातून 2-4 वेळा. चांगला टाइम घेऊन. किती वेळ लागते? बिकॉज करते डिपेंड करते वायफायवर. वायफाय बाथरूम पर्यंत येते का नाही. अटकला तर झाला, मग अजून टाईम आपल्याला अटकावा लागते. तुझ्या लाईफ मधली सर्वात मोठी चुकी काय आहे? म्हणजे पैदा होण्याच्या व्यतिरिक्त. चुकी सिरियसली उत्तर देऊ शकतो. नाही, चुकी अशी काहीच नाही. अबे काही तर चुका केल्या असून तुला लाईफ मध्ये. ज्याच्यावरून शिकायला भेटलं अशी चुकी. हा लाईफ मधली सगळ्यात, जसं आपण नाही का आता आपल्यापेक्षा मोठा क्रिएटर राहिला, आपण लहान राहिलो तर आपल्या असं ढुंगणाला चूल राहते है ना, का त्याला मेसेज टाकाव बा. मी काय करू आता, जसं मी होतो 10-12 हजारवर, तर माझ्यापेक्षा 50,000 वाले फॉलोअर बी राहे. कारण की आपल्या वेळेस बरोबर. आता तर कॉम्पिटिशन लय वाढलं. आता कोणाची आयरा गैराचे फॉलोअर वाढून हा. राहिले. तेव्हा मला असं वाटत होतं का याला मेसेज करावं, त्याला मेसेज. तर आपला पण एक नागपूरचा एक क्रिएटर होता, त्याला मेसेज टाकला होता मी का चला दादा कन्सेप्ट वगैरे बनवून. अरे ठीक आहे ना, बनवून ना, टाइम भेटू दे मला, माझे आता शूट्स आहे. म्हटलं साहिल नाही, हे चुकी लेगा. म्हणजे तेव्हा वाटलं होतं थोडंसं, असं वाटते का यार साहिल तू ना बिनफालतू विचारले आले, आपली कमीपणा झाली ना त्याच्यात. बरोबर. म्हटलं साहिल आता एकटंच चला. आणि तो माणूस आता आहे म्हणजे खूप खाली आहे. मी आता आहो चांगला आहो, मी 5 लाख प्लसवर आहो. मी 2 मिनिटासाठी घाबरून आलो होतो. ह्या माय नाव घेते का? नाही तुमचं नाव. नाही विषय काय होता तुला सांगतो. मी तुमचं नाव नाही घेतलं. नाही हो ना, माहिती समजलं मला. मी माय एक्सप्लेनेशन देऊन आलो एक, की ते व्हिडिओ पाहू मी, त्याच्यात शिवेर आहे एकदम सुरुवातीला देत होता तू, एवढंच मान्य करतो ना? मी पुरं मान्य करतो, मी आताही मान्य करतो देतो म्हणून. किती झाले फॉलोअर? आता 5,68,000. अरे म्हणजे 6 महिने मी ना गॅप पाडली ना, तर असतो चांगलाच असतो. नाही हे ते तर चालतच राहते. कारण की आता माय 6,20,000 वर थांबली होती. झालं का तुमच्या आयडीले? हा, ते 6,20,000 वर थांबली होती. झालं काय? ऍक्च्युअल रिझन आहे, मी बायकोचं अकाउंट उघडलं, मम्मीचं उघडलं. लोक एवढे हरामखोर आहे, मम्मीच्या अकाउंटला फॉलो करून ठेवलं, बायकोच्या अकाउंटला फॉलो करून ठेवलं, आणि माझ्या अकाउंटवर सर्च करून ये व्हिडिओ पाय चालले जाय. व्ह्यूज येऊन राहिले होते, पण फॉलोवर्स वाढतही नव्हते आणि कमी नव्हते होत. आणि काही नाही, एक व्हिडिओ रपकन 70 मिलियन गेला. एका दिवसात 5-5, 10-10 हजार फॉलोअर वाढले. तर तेच असते की बूस्ट भेटला पाहिजे चांगला. तर माझ्या ते विचार 6 महिने वाया गेले. नाही तर ठीक आहे, पण जर आपण कोणाचं चांगलं नाही करत, म्हणजे कोणाचा वाईट नाही विचार करत, पण आपलं चांगलंच होतेच. ते तर विषय म्हणून आहेच. मी लाईफ ऑफ पार्ट ऑफ लाईफ आहे, उलट झालं तर पार्ट लाईफ ऑफ पार्ट. माय बी नाही इंग्लिश किती बोलायला वेळ लागला पाठ करायला? नाही, हे माझी चुकी काय होते, हे इंग्लिश बोलायला जातो ना, ते इंग्लिशचं थोडस हे गांडीवर येऊन जाते. माहित ना, समजे प्रोफेशनल बनायला जातो, मग जेवढं आपल्याला समजते तेवढं जमते. पार्ट ऑफ लाईफ आहे, बाकी चढ उतार चालत राहते. माझ्या मॅनेजरनं काही स्क्रीनशॉट काढले आहे, कायचे आता तुझ्या गर्लफ्रेंडला दाखवा लागेल ना. सी वाजसन कमेंट मध्ये. बाकी तर काही नसन, काही जडणारे भल्ले. तर तुला आता या लोकांना रिप्लाय द्यायचे. हे एक व्हिडिओ होता तुझ्या, 6 करोड रुपयाची वस्तू एकच आहे साहिल जवळ, आणि त्याच्या पुढे हार्ट टाकले इमोजी सोबत पोरानं. तर त्या पोरासाठी काय फिलिंग काय आहे तुझी, का तो हार्ट इमोजी टाकून तुला म्हणू लागा एकच वस्तू आहे म्हणून? आता इथं म्हणू नाही शकत, हे मेन आहे ना. आता तुम्ही ना कमेंटचा स्क्रीनशॉट असा घेतला, तू इथं ना बोलू शकत.
1 वर्ष लग्नाच्या आधीची गोष्ट होती ना ती. ते झालं का होतं म्हणजे आता मी तर नागपुरांना आपली जास्त तेव्हा गोष्ट बी नव्हती तर ते झालं का होतं ते व्हिडिओ तो आला होता आणि रपसे डिलीट वगैरे बी झाला होता तो म्हणजे काय त्याचा झालं? विषय आहे, चायपेक्षा केटली गरम असते ना हा. तसा विषय आहे. ऍक्च्युअल पोलीसवाल्याचा त्याच्यात काहीच हात हा. नव्हता. हे जे बाहेरचे प्रायव्हेट संस्थेवाले असते ना, यायला नाही भेटत फेम, मग हे काय करते की एखादा मोठा क्रिएटर पकडते आणि मग त्याले असं काहीतरी करून जबरदस्ती अटकवून, आता होता कंटेंट तो परीक्षितचा, हा. माझ्या संबंध नाही, काही नाही, काही नाही, मी घरी जाऊन त्याला फक्त ऑडिओ दिला होता, परीक्षित म्हणे ऑडिओ दे म्हणे, आणि होतही काही नाही दिला, तुम्हाला मी जमलं तर व्हिडिओ दाखवून देईन, असं काही होतही नाही. पण जबरदस्ती काहीतरी करायचं का बा आमचं नाव होईन, आणि काही नाही, त्याने ते व्हिडिओ काढायला लावला, ते येईना आम्हाला समजावून दिलं की बा आमची चुकी होती, हे होती, ते होती, तो व्हिडिओ टाकला. जसा व्हिडिओ टाकला, लोकांच्या कमेंटा खाली भरा 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 रात्रभर शिव्या खाल्ल्या त्यानं. लोकांच्या एकच कमेंटा की तिकडे क्राईम थांबवायचा सोडून तुम्ही हेच धंदे करा, हेच करा, तेच करा, तेच करा. त्याच्यामुळं पब्लिकची एवढी सिंपती भेटली की त्या दिवशी समजलं ऍक्च्युअल मध्ये आपली पॉवर काय. मी खूप वेळा बोलतो की पॉलिटिशियन्स कडे जे लोक आहेत ना, ते पैसे देऊन बोलवते, बरोबर. बरोबर. आपल्याला कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही, त्याला माहित आहे की आपण कसे आहे, काय आहे म्हणून. कारण की ते सुरुवातीपासून तर आपल्याकडे जेन्युइन पब्लिक आहे. तर मग त्या दिवशी मला खरी जेन्युइन पब्लिकची पॉवर माहित पडली की एवढा हेट आला याच्यावर. आम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, तू 200 पैकी 10 तरी कमेंट, 200 पैकी 200 सगळ्या आमच्या साईडनं कमेंट होत्या की ते एवढं चांगलं काम करून आले, तुम्ही काय हे करून आले, ते करून आले. मग त्याची फाटली, दुसऱ्या दिवशी केस करणार होते. केसही वापस घेऊन घेतली आणि न्यूजपेपरमध्ये नावं देऊन दिले. आता न्यूजपेपरमध्ये तुम्ही नावं दिले त्यासाठी धन्यवाद, तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली माझ्या PR टीमसाठी. त्याचा वर्क झाला उलट. लोकांना टाकलं का शशांक गुडाके घाणेरडे व्हिडिओ बनवतो, परीक्षित लंगडे घाणेरडे व्हिडिओ बनवतो, आणि सगळे सकाळी न्यूजपेपर वाचून मोबाईल उघडून, ज्याच्याजवळ इंस्टाग्रामही नव्हतं ते ना बुड्ढ्या बड्ड्याने डाउनलोड करून शशांक गुडाके कोण होय, शशांक गुडाके कोण होय वाढली ना पब्लिसिटी. आणि वरून आले माझ्या अकाउंटवर आणि रागारागात पाहता पाहता हसत 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 अरे फॉलो 1 नंबर बनवते मोठा व्हिडिओ. तर जे लोकांच्या नजरेत नव्हतं मी, त्या लोकांच्या नजरेत आणल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. असं म्हणजे ते म्हणते ना की जिंदगीत जर आपण कोणाचं काही वाईट नसन केलं, आपले कर्म चांगले असन, तर त्यानं किती वाईट करायचा प्रयत्न केला आपलं चांगलंच होते. चांगलंच होणंच आहे. म्हणून मी टेन्शन नसतो घेत की तुम्हाला जेवढा हेट करायचा आहे करा, जे करायचं आहे करा, माझे कर्म चांगले आहे, मला काय म्हणते त्याला फरक पडत नाही. झाट फरक नाही पडत. झाट फरक नाही पडत. नाही बीफ आपण पहिले तर आता या पॉडकास्ट मध्ये खूप साहिल खूप उघडा नाही उघडा मोकळा झाला. नाही मोकळा नाही झालो. तर आपण काय करू आता याच पॉडकास्ट मध्ये शेवटी सीन टाकून देऊ, तो पण बघा. अरे हो तो तुला काही मेसेज द्यायचा तर देऊ शकतो. बाकी काय नाही, अजून न्यू प्रोजेक्ट येत राहील. अजून आमच्या प्रोजेक्ट मध्ये साहिलला बघायचं असेल, आम्हाला दोघांच सोबत कंटेंट मध्ये बघायचं असेल, छोट्या नाही अमरावती नागपूर असं काही कंटेंट बघायचं असेल तर खाली कमेंट हा, करा. मी जर पण- 100 कमेंट आल्या तरच तुम्हाला तो भेटन. मी पण मला सांगून देतो ना. हा. एक म्हणजे आता चालू आहे एक शो काढणं, म्हणजे मी शो काढत आहो, हम्म. नॉट म्हणजे समय राहण्यासारखा, हम्म. पण काढत आहो म्हणजे आपला विदर्भामध्ये. तर त्याच्यात पण पहिले गेस्ट थँक्स दादा आणि वहिनी राहणार, तर तो पण येणार आहे. हा. तर स्टे ट्यून राहायचा, म्हणजे दिसन दोघांचे कोलॅबोरेशन दिसन ना. पहिले का लोकांना वाटे का यांच्या काही झमकला आहे बा, पण असं काही नव्हतं. कारण की दादा इथून राहते 200 किलोमीटर दूर आणि मी पण इकडे, तेवढी भेट नसतो. पण आता झाली शूट मध्ये काही त्याच्या डेट्स असते, माझ्या डेट्स असते, थोडेसे डेट्स मॅच नाही होत. नाही हे मोठ्या लोकांत झालो. असं काही नाही राहत, पण तरी बी ते दूर राहते, मी इकडे राहतो. नाही पण एक गोष्ट सांगतो, आधी मला यायला पाहून असं वाटत होतं का, मग वाटत होतं मला की आता माझला असं, कारण की फास्ट फॉलोअर वाढले होते. पण जेव्हा मी त्याला कॉल केला ऍक्च्युअल मध्ये, मग मला असं होतं की करू की नाही, हा फालतू उलटा बोल, कारण की माया लवकर इगो हर्ट होते. तर पण त्याला फोन केला, हा दादा बोला ना. म्हटलं असं असं करताय, तसं तसं करताय, हे ते करताय. तो हा ठीक आहे ना, ओके ना. म्हटलं मग इकडे आम्ही, तू येशील काय? तो म्हणे हा येऊन जातो ना. म्हटलं मग अबे पण तुला किती वेळ लागणार? म्हणे काय म्हणे अर्धा पाऊण तास लागते म्हणे इथून यायला. म्हटलं अबे अर्धा पाऊण तास दूर येशील, मी येतो थोडासा कुठं. नाही नाही दादा तुम्ही थांबा ना, मी येतो ना. हा तुमच्यासाठी आहे साहिलकडं, ठीक आहे, जेन्युन आहे, जरी फॉलोअर वाढले असतील तरी. आणि हे खूप महत्वाचं क्रिएटर मध्ये. तर काही काही क्रिएटर आहे जे माझ्याकडून शिकून गेले आणि मलाच ज्ञान पाजून राहिले. आता तर तुमच्यासाठी होता हा मेसेज. जर डाऊन टू अर्थ राहाल तर तुम्ही टिकू शकाल,
नाही तर नाही टिकू शकत कारण की हे लाईफच अशी आहे. असं आहे. फॉलोअर आपल्या सोबत नाही ना, माणुसकी गमवा, असं आहे. माणुसकी आज main तुझं अकाउंट बंद होऊन जाईल, म्हणजे आज माझं जर अकाउंट बंद झालं तर मी 4 लोकांना कॉल करेन का माया असं असं झालेलं आहे, काय करायचं सांगा. मी महिन्याभरात वापस मी 2-3 लाख फॉलोअर करू शकतो, आहे. एवढा दम आहे. पण तुम्ही जे कांड केलेले आहेत त्याच्यानंतर तुमची किती मदत करण काय करण तो तुमचा पण मी विषय. म्हणतो घमंड करून का भेटते तुम्हाला? का भेटते? दीप घंटा भेटते तुम्हाला घमंड. ठीक मी आहे आता. म्हणतो घमंड कायले पाहिजे. हा. ठीक आहे तुमचे मिलियन आहे, हम्म. आता आपल्या इकडले कसे 5 लाख प्लस झाले तर बाबा घमंड. आता तुम्ही मुंबईमध्ये जाता, हम्म. आता तिकडे तर तुर्रम खानच बसलाय, हा. सगळ्यांसोबत भेटतात, तर ते किती हा, हे down राहते to डाऊन earth टू अर्थ. बरोबर आहे. कारण की त्यांना माहिती आहे मुंबई आहे, कारण की त्यांच्यापासून तुर्रम खान बनले आहे तिथं. हम्म. तिथं मेन कन्सेप्टवर माणसांची इज्जत आहे. इथं कसं 1 लाख follower नाही 1 लाख झाले. झाले की हाँ ये लो मेरे मैनेजर से बात करो. अबे लेगा इथं 5 लाख आहे, मॅनेजर नाही आहे, एकटाच सांभाळून राहिलो. तर माझे हेच म्हणणं आहे का 1 लाख मध्ये कोणता मॅनेजर आहे बा? अबे लेका तू का खाऊन राहिला, तिले का चारून राहिला? नाही पण अजून एक गोष्ट आहे की टिकटॉकवर समजा आधी जेव्हा फॉलोअर वाढत होते ना, तर त्यांचे जेव्हा 2-2, 3-3 मिलियन होत होते तेव्हा कुठं आपलं 2 लाख एवढा त्याला व्हॅल्यू भेटत होती. हा. इंस्टाग्रामवर एवढा घाणेरडेपणा आहे की टिकटॉकवर आहे ना, कोणी आलं नवीन की अकाउंट बनवून टाके. एकाचे 4-4, 5-5 अकाउंट होते आणि ते 4-5 अकाउंटवर फॉलो करे. आणि तेव्हा हे नव्हतं की असं फॉलो करताना विचार करे की यार माय स्टेटस माय हे नाही. आता इंस्टाग्रामवर जेव्हा फॉलो करत असते ना, तर मी जर 499 लोकांना फॉलो करतो तर माझे 500 फॉलोअर्स असलेच पाहिजे. हे जे चिवद्यावना तुमचा, आता काय बोलावं त्याच्यावर. त्याच्यामुळं इंस्टाग्रामवर लवकर फॉलोअर्स वाढत नाही, पण कमी फॉलोअर्सवर पण जास्त इज्जत आहे इंस्टाग्रामवर. मेहनत सेमच आहे, कन्सेप्टवर डिपेंड आहे. आता कोणी कोणी लोक म्हणते का इंस्टाग्रामवर रपसे आम्ही नाही घासली आहे, नाही घासली आहे. नाही नाही नाही, रबसे फॉलोअर वाला विषय आता आला. हा आता आलाय ना, हा. पहिलेच्या मैं 3 वर्षात पहिल्या वर्षी फक्त 5,000 होते, दुसऱ्या वर्षी 12,000 झाले, तिसऱ्या वर्षी 17,000 झाले आणि नंतर जे 4थ्या वर्षी उठलं माझं अकाउंट, म्हणजे मला 3 वर्षापर्यंत माझे 17,000 फॉलोअर होते. आता काय कोणी येते उठल्या सुटल्या काही बनवते आणि त्याचे लगे 20-20 40 दीड वर्ष एकाद वर्षा बाद उठलो माझं. आणि माझ्या असंही नव्हतं की कन्सिस्टन्सी नव्हती. डेली व्हिडिओ टाकू मी, डेली माझ्या किती झाले अकाउंटवर व्हिडिओ टाकून तू परेशान होऊन जाशील पाहून. एवढे व्हिडिओ अरे वा, हा माणूस किती टाकते व्हिडिओ, मी स्वतः टाकतो वायदा कधी बी बे टाइम, कोणताही टाइम. तरी याच्यात 2,000 पोस्ट दाखवून राहिले काहीतरी. 2000 पोस्ट. त्याच्यातले 100-150 तर डिलीट केले अजून आधीच्या एकदम सुरुवातीच्या. नाही लय टाकते दादा, गट तुम्ही आहे. व्हिडिओ लय टाकता आणि तुम्ही रपरप बनवून बी घेता. टेन्शन नसतं घेत मी. आणि मेन कसं जागेवर बनवलेला कन्सेप्ट खूप तगडा राहतो. आपण म्हणतो का यार पुरा माइंडसेट बनवून का ह्या असा कंटेंट पाहिजे, असं काय ना, खोलला कॅमेरा असा बोललो चालून बी जाते. कारण की रीलवर हे प्रोफेशनल होऊन काही फायदा नाही. अजून एक टिप दिली मी तुम्हाला, लिहून घे. बाकी राहायचं तुम्हाला घरात चोलण्यानं टी शर्ट वरच. चला, तर साहिलला ना आम्हाला जर बघायचं असेल तर मी जसं म्हटलं की तुम्हाला जर आमचं काही कंटेंट बघायचं असेल युट्यूबवर, इन्स्टावर, तर दोघांनाही टॅग करा, वाईफलाही टॅग करा आणि त्याच्यावर 100 कमेंट्स आल्या पाहिजे. आणि चिटिंग नका करू, एकानं 2-3 नका करू. आजूबाजूच्या मित्राला सांगा, त्याला पाठवा. याचा जर गोल ठेवला आपण चांगला तर मग नेक्स्ट पॉडकास्ट पेक्षा काहीतरी कंटेंट घेऊन येऊ आपण साहिलला सोबत. चांगला व्हिडिओ मस्त चल. आला. तू म्हणून टाक का 100 किती पाहिजे, काय पाहिजे. 100 कमेंट लय लहान झाल्या. लय लहान झाले. 1000 कमेंट ठेवा. ठीक नाही आहे. आलं तर मग अजून बेइज्जती होईल. 500 कमेंट ठेवू आपण, करा आणि 500 होऊनच जाईल. हा, चल. आपल्या दोघांचे फॉलोअर एवढे होऊनच जाते. नाही हे बनता चालते. नाही तेवढं प्रेम आहे, ते स्वतःहूनच करून टाकते, जास्तच होईल. तर तुझी गर्लफ्रेंड नाराज होणार आज, कारण तू एक फॅन आलेली आहे इथं आणि तिला तुझ्याशी लग्न करायचं म्हणते. कोण पाठव रे. अरे दादा, माय गर्लफ्रेंड मी सांगतो अख्खी माय बहीण होऊन जाईन रिलेशनशिप. तुम्ही तर ठीक आहे, तुमचं लग्न झालंय, तुम्ही आमच्या रिलेशनशिप मध्ये काही आगात तेल टाका नको. अरे आता ते म्हणत होती लयच हे म्हणत होती की पाहिजे का पाहिजे, साहिलच पाहिजे म्हणे, लग्नच करायचं आहे म्हणे. ये पटकन हार्दे घालून. कशी वाटली बायको? अरे हे तर तलवारबाजी खेळू का इथं. तर तुम्ही बघताय आपली पूर्ण अरेंजमेंट इथे सगळी झालेली आहे. एका अबे, हॉलमध्ये पण क्लास कुठे आहे? कशाची क्लास? लग्न आणलं ना. गेम खेळायचा आहे. सगळीकडे तेच दिसते. हा माझ्या कानात म्हणत होता. मी तर दारू पितच नाही. काही पाहता तर इथे आम्ही एका बाउलमध्ये शेंगदाणे आणलेले आहेत.
स्पून आहे, 2 बाउल्स आहे. तुम्हाला काय करायचं आहे, स्पून जो आहे हा आपल्या तोंडामध्ये पकडायचा आहे आणि शेंगदाणे उचलून त्या बाउल मध्ये टाकायचे आहे. तुम्हाला 1 मिनिट हा वेळ देण्यात येणार आहे. 1 मिनिटामध्ये तुम्ही किती शेंगदाणे टाकते ते आम्ही काउंट करणार आणि तो ज्यांनी जास्त टाकले तो येईल. आणि हात मागेच ठेवायचे, हात पुढे आणायचे, हात टेबलला सुद्धा लावायचा. जिंकणाऱ्याला चांगलं एक आणि गिफ्ट जो आहे. जिंकेल त्याला एक सुंदर मस्त गिफ्ट. सो आता आपण लवकरच गेम स्टार्ट करूया. घरी कोण नाही सांगितलं तुम्ही गेम प्रॅक्टिस केली नाही, मी चिटिंग नाही करत. ते माहिती आहे. म्हणून मला लग्न केलं. One, माझ्या पोट म्हणतात नाही. One, दे धक्का. 2, 3. Start, come on. अबे. Oh my God. ते हे चमचले. बॉल मध्ये मोडलं नाही. प्रतीक. चिटिंग नाही, बिलकुल चिटिंग करायची नाहीये. Oh my God. बस झाले, लास्ट 2 सेकंड्स. 5. गेम ओव्हर. या. साहिल कडक यांचे 87 झाले आहेत. 87 तर इथे फायनली तरी ते ठरलेलं आहे चकणाचूर. ज्यांचा पॉडकास्ट आहे ते जिंकले. नाही मला आयडिया नव्हती. मागून पब्लिक मधून चिल्लावले त्याच्या चमच्याचे पहिला चमचा असा घेतला पहिला चमचा पहिल्या ह्याच्यात 6 होता पहिल्या बरोबर. तर फायनली शशांक कडक यांचे नाही झाले. तरीही आपण गेस्ट साठीच गिफ्ट आणलेला आहे आणि हा 4 रुपये पासून चालू आहे 100 रुपयापर्यंत. हा मी नेणार आहे घरी कारण मी जिंकलो. अक्षय भाऊ नाही बाबा हे गिफ्ट आहे. चला किती मी तुम्हाला सांगतो जे रियालिटी त्या माणसाची इज्जत करतो मी आणि काही माणूस नाही करते तर तुमच्या कामासाठी मी रेडी आहे, काय कामासाठी तुम्ही रेडी असं पहिली तर माझी बहीण आहे नको ते वान होय वान. मी भाऊ रात्री पण डोक्यावर घेते. अरे नको हे नको बापू बसवायचे होता. तर हा कार्यक्रम तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला सांगा, कमेंट करा. आणि नेक्स्ट सेलिब्रिटी तुम्हाला कोण हवंय ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि त्यांना काय काय क्वेश्चन विचाराय, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारायचे आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण आमच्यासोबत असाच एक पॉडकास्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो आमचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे आणि आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सपोर्टेड बाय डिजिटल धंदा. थँक्यू. जरा वेळ तो सोड बायकोले त्यांनी ती एकटं राहू दे. चाल व्ह्यूज 1 मिलियन करून दे. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.